तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, परंतु ज्या शेतामध्ये कुठल्याही पुराचं पाणी शिरलं नाही त्या शेतातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे। सततच्या पावसामुळे उभ्या सोयाबीनच्या पिकाला मोड फुटायला सुरुवात झाली आहे। जवळा पांचाळ गावामधले शेतकरी समीर पठाण यांच्या 3.5 एकर शेतीचा पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे। उभा आहे जवळा पंचाळ गावाच्या शिवारामध्ये। माझ्या मागे हे जे बघताय ना, हे सोयाबीनचं पीक आहे। शेतकऱ्यांना त्याचे प्रयत्न कुठेही सोडलेले नाहीयेत, कारण या सोयाबीनची उंचीच बऱ्यापैकी वाढलेली आहे, शेंगाही बऱ्यापैकी लागल्या आहेत। परंतु सोयाबीन काहीच दिवसामध्ये कापले येणार आहे, परंतु सतत सुरू असलेल्या पावसानं सोयाबीनच्या उभ्या झाडाला सोयाबीनला अंकुर फुटायला सुरुवात झालेली आहे। हे शेतकऱ्याचे हे सोयाबीन आहे, आपण बघताय याला आता अंकुर फुटायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा दादा, तुमचं नाव काय, शेती किती आहे तुम्हाला? माझं नाव समीर अयूब खान पठाण, मी राहणार जवळ 45 शेतकरी आहे। मला 3.25 एकर शेती आहे। बरं, काय पेरणी केली शेतामध्ये? शेतामध्ये माझ्या सोयाबीन, केळी हे पीक आहे। बरं, सोयाबीनची काय अवस्था आहे? सोयाबीनचं तोंडाला आलेलं घास आमचं हे गेलेलं आहे। कापणीला आलेलं पीक याला खोंब फुटलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही खोंब। मला सांगा, खर्च किती आला होता? आम्हाला 30-35 हजार रुपये या सोयाबीन पिकासाठी खर्च आला होता। SBI बँकेचं कर्ज घेऊन आम्ही हे लागवड पुरलेलं आहे, पेरणी केली। बरं, आता याच्यामधून किती उत्पन्न किती निघणार? याच्यामध्ये उत्पन्न काहीच निघणार नाही, कारण तोंडाला आलेला घास याला समजे खोंब फुटलेले आहेत। आता हे कापणीसाठी तयार झालेलं पीक हे अतिवृष्टीमुळे हे आमच्या तोंडातून हिसकावून गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही खोंब फुटले। शासनानं ह्या नुकसानीपोटी मदत दिलेली आहे, जी एकरी 3400 रुपये मिळणार आहे। समाधानी आहात? नाही, त्याच्यावर आम्ही समाधानी नाही। एकरी 3000 काय होणार आहे, कारण लागवडच आमचं 30-40 हजार रुपये ह्या पिकासाठी लागलेलं आहे, त्याच्यामुळे समाधानी नाही। कमीत कमी शासनानं आम्हाला 50 हजार रुपये एकरी तरी याला मदत द्यावी। संपूर्ण नुकसानीची भरपाई मिळावी, नुकसानीची मदत भरघोस मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले। माधव दिपके, ABP माझा, जवळ पंचाळ, हिंगोली। तर आता एक मोठी बातमी येते। ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारला आवाहन केलंय।